वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबकं गौरी नारायणे नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। पांडुरंग करो प्रथमानमाना पांडुरंग करो प्रथमानमाना पांडुरंग करो प्रथमानमाना पांडुरंग करो प्रथमानमाना तुझरे जगपदाने कथे ताविकारो जगपदाने कथे ताविकारो जगपदाने कथे ताविकारो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतया त्यांच्या कृपादानी कथेचा विकारो बाबा दे सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम् कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिशवादापणोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा
स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता लढीवाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणासी दंडवत मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री क्षेत्र पुण्यभूमी असणारे आपले इंदापूर शहर इंदापूर ग्राम आणि या इंदापूर ग्रामामध्ये सुरू असलेला आपला श्री संत चरित्र कथा विषय ज्ञानोबारायांचा आहे. गेले 6 दिवस आपण कथेचं श्रवण करीत आलो. श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्रावरती आपण थोडासा कुठंतरी पामर या नात्याने अभ्यास करत असताना बरंच काही आपण पाहिलं. अगदी पहिल्या दिवसापासून जेवढे श्रोतृवर्ग उपस्थित असतील आजपर्यंत त्यांना निश्चितच ज्ञानोबराय काय आहेत हे समजलं असेल. ज्ञानोबारायांच्या वडिलांच्या कुळाचा पूर्व इतिहास पाहतो आलो. आईसाहेब रुक्मिणी मातेच्या कुळाचा पूर्व इतिहास पाहिला. संन्यास, परत गृहस्थ, पुन्हा मुलं जन्माला येणं, वाळीत टाकणं, शुद्धीपत्र आणायला जाणं, पैठणला पाठवणं, ज्ञानोबारायांचे आई वडील माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेणं, त्यानंतर जेव्हा आई बाप जातात आणि माता पित्या विना पोरकी झालेली ती लेकरं आळंदीत वास्तव्य करीत असताना त्यांना दिलेला लोकांनी त्रास, संन्यासाची पोरं, तुमचं बिटाळलेलं तोंड, असे अनेक प्रकारचे अपशब्द बोलून माझ्या माय माऊलीला ज्ञानोबारायांना एन केन प्रकाराने समाज त्रास देत आला. पैठणला गेल्यानंतर शुद्धीपत्र आणण्यासाठी गेल्यावर तिथं ब्रह्मसभेमध्ये ब्रह्मवृंदांच्या सांगण्यावरून रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. काल आपण परवाच्या भागामध्ये पाहिलं. पैठणला गेल्यानंतर त्यांची कशी सगळ्यांनी उपहास केला, कसा त्यांना त्रास दिला परवा पाहिला आपण. आणि मग त्यांना स्वतःचं सिद्ध करण्यासाठी, स्वतः कोण आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सांगितल्यावर त्यांना रेड्याच्या मुखातून वेद बोलवायला लागला. माझ्या ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ज्ञानोबारायांची ताकद आपण पाहिली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात भगवान विष्णू परमात्म्याचे अवतार असणारे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारायांनी पशुच्या मुखातून वेद बोलवले. तदनंतर त्यांना अधिकार दिला समाजात वावरण्याचा, जय जयकार केला. परवा बोलता बोलता बोलून गेले मी. माझ्या ज्ञानोबाराय पहिलेच सिद्ध पुरुष होते, ज्ञानी होते, योगी होते, पण तरी सुद्धा समाजात त्यांना सिद्ध करून दाखवावं लागलं.
त्याच्यासाठी त्यांना रेड्याच्या मुखातून वेद बोलवावे लागले. पैठणचा सर्व प्रकार झाल्यानंतर ज्ञानोबाराय परत आळंदीला निघाले आणि जाता जाता आपल्या सोबत वाकोबा कोळ्याचा रेडा वाकोबा कोळी यांना सोबत घेऊन नेवाशाला पोहोचले. तिथं ज्ञानेश्वरीचं लिखाण करण्याकरिता मेलेली व्यक्ती ज्ञानोबाराय जिवंत करतायत आणि त्याच्या हातून ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतायत. 700 श्लोकावरती भगवद्गीतेच्या प्राकृत भाषेमध्ये ओवीबद्ध लिखाण करण्याचं काम सच्चिदानंद बाबांनी केलेलं आहे आणि माझ्या ज्ञानोबारायांनी सांगण्याचं काम केलेलं आहे. शके 1209 ते 1212 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्ञानोबारायांनी नेवासा, आळंदी, आपेगाव असं 3 वर्षाच्या कालावधीत येत जात ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ लिहून पूर्ण केला. आणि मग मात्र त्यांची कीर्ती मात्र सर्वत्र पसरली. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज यांना पैठणच्या एका पंतस्थानी माहिती दिली. पैठणला आळंदीचे 4 भावंड आले होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई अशी नावं त्यांची. सर्व ब्रह्मवृंदांनी उपहास केला त्यांचा. पण तरी सुद्धा त्यांनी जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद बोलवले आणि त्याच्याही पुढे जाऊन काय सांगू तुम्हाला, अहो मेलेली पितरं त्यांनी जेवायला बोलवली. हा त्यांनी केलेला चमत्कार. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना जेव्हा समजलं की मी 1400 वर्ष जगून जिवंत राहून 14 विद्या, 64 कला, योग, साधना, मेलेल्या माणसाला जिवंत करणं, एखाद्याला अंध असेल त्या व्यक्तीला अंध व्यक्तीला दृष्टी देणं, एखादा बहिरा असेल तर त्या बहिऱ्याला कान श्रवण करण्याचं शक्ती देणं, पंगू असेल तर त्याला पाय देणं, अशा सर्व विद्या ग्रहण केलेले 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज, त्यांना ते समजल्यानंतर तेही त्यांच्या भेटीसाठी कासावीस झाले आणि पत्र लिहून पाठवलं तिकडं. पत्र लिहायला घेतल्यानंतर पत्रामध्ये काय लिहू हा प्रश्न 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना पडला होता. कारण पांतस्थानी सांगितलं होतं, त्या पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं होतं की ती बालक आहेत, जास्त कोणी मोठी नाही आहेत, ती बालक आहेत. बालक साधारण असतील, मोठा असेल 14 वर्षाचा, त्याहून धाकटा असेल 12 वर्षाचा, त्याहून धाकटा 10, आणि ती छोटीशी चिमुरडी मुक्ताई ती असेल 8 वर्षाची कदाचित. एवढं कमी वय आणि एवढी कीर्ती. अचंबित झालेले चांगदेव महाराज त्यांना भेटीसाठी त्यांची तळमळ ओढ निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये. पण असं सहज एखाद्याला भेटायला जाण्यापेक्षा आपण आपल्या घरून आपल्या हातून त्यांना निरोप पाठवणं गरजेचं आहे. म्हणून चांगदेव महाराजांनी पत्र लिहावयास घेतलं. बरं, चांगदेव महाराज पत्र लिहितायत, पण पत्र लिहित असताना विचार करतायत काय लिहू मी पत्रामध्ये. तीर्थरूप लिहावं, तीर्थ स्वरूप लिहावं, तर ती भावंड 4 लहान असली तर त्यांचं कर्तृत्व माझ्याही पेक्षा मोठं आहे. काय लिहावं? चिरंजीव लिहावं, तर ती लहान आहेत म्हणायला, पण कर्तृत्व मोठं आहे. काय करावं प्रश्न पडला हो. 14 विद्या आणि 64 कला ज्यांना पारंगत होत्या अशा चांगदेव महाराजांना प्रश्न पडावा. चांगदेव महाराजांनी शेवटी कोराच कागद पाठवला शिष्यांसोबत. आणि मग तिथं तो कोरा कागद 4ही भावंडांनी जेव्हा पाहिला तेव्हा कोरा कागद पालटून पाहिला, इकडून तिकडून दोन्ही बाजू कोऱ्याच. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिलं, ज्ञानोबारायांनी सोपान काकांनी आई मुक्ताई मातेच्या हातामध्ये कागद दिला. कागद चौथ्यांदा जेव्हा आईच्या हातामध्ये जातो तेव्हा आई सहज बोलते, काय हा वेडा चांग्या, 1400 वर्ष जगला रे, ओ पण सांग्या कोरा. आईने म्हणावं
तेव्हा निवृत्तीनाथ दादा सांगतायत, अगं मुक्ता, बरबटलेल्या पाटीवर आपल्याला काही लिहिता येत नाही. जर पाटी कोरी असेल तर त्याच्यावर आपल्याला काहीही लिहिता येतं, आपण लिहू शकतो आणि तेच संस्कार होऊ शकतात. आणि मग निवृत्ती दादा ज्ञानोबरायांना सांगतायत, एक गुरु या नात्यानं आज्ञा देतायत, ज्ञाना, या कोऱ्या कागदावरती या चांग्याची बुद्धी आता सध्या पत्र लिहिण्याकरता चांगल्याला शब्द सुचत नाहीयेत, तुम्ही याच्यावरती लिहा आणि द्या तिकडं पत्र पाठवून. तेव्हा माझ्या ज्ञानोबारायांनी 65 ओव्यांचं पत्र लिहिलं आणि त्या चांगदेव महाराजांच्या शिष्यांच्या हातात देऊन तिकडं पाठवलं. पत्र वाचल्यानंतर आनंद झाला ना, अजून भेटीची उत्कंठा वाढली. चांगदेव महाराज भेटीला निघाले, वाघावर बसले. 1400 शिष्य, 1400 शिष्यांचे 1400 वाघ. चांगदेव महाराज वाघावर बसलेले, वाहन होतं वाघ. हो, मारायला आसूड कशाचा होता चांगदेव महाराजांच्या हातामध्ये? अश्चिल सर्प, नाग जो म्हणतो आपण, त्या नागाचा आसूड हातामध्ये होता. 1400 शिष्य सोबत. आणि चांगदेव महाराज ज्ञानोबरांच्या भेटीला आपण काल प्रसंग पाहिला ना, सुंदर असा प्रसंग आपण पाहिला. आणि मग चारही भावंडांकडे निरोप पोहोचला की हो, ते चांगदेव महाराज आलेत तुम्हाला भेटायला. ज्ञानोबराया विचार करतात, चांगदेव महाराज आले, आपल्यालाही सामोरं गेलं पाहिजे. आणि म्हणून मग चांगदेव महाराजांना सामोरं जाण्यासाठी निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांना म्हणतायत, ते वाघावर आलेत, आपण कशावर जाता? निवृत्तीनाथ महाराज तसे म्हटल्याबरोबर ज्ञानोबराया म्हणतायत, आहे ना बसलोय याच्यावरच जाऊया आपण. आणि मग चला भिंतीबाई, चांगदेवांच्या भेटीला म्हटल्या क्षणी महाराजा ती असणारी मातीची जड भिंत, निर्जीव, की जी एका जागची कधीच हलत नाही अशी ती भिंत. पण महाराजा ज्ञानोबरायांनी चला म्हटल्याबरोबर सरसावली, हो, पुढं चालायला लागली. आणि मग आळंदीमध्ये विश्रांत वड ठिकाण आहे, वडगावला जाताना लागतं, ते आळंदीच्या थोडंसं बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी हा चांगदेव महाराजांनी या चारही भावंडांच्या भेटीचा प्रसंग काल आपण इथं साक्षात प्रात्यक्षिक पाहिला. आणि आपल्याला कालचा भाग संपूर्ण पुढं काय पाहायचं हे मी काल सांगितलं होतं. तर आज आपल्याला श्री संत शिरोमणी नामदेवरायांची भेट, नामदेवरायांचे आणि ज्ञानोबरायांच्या भेटीतील काही प्रसंग आणि तदनंतर ज्ञानोबरायांची समाधी, एवढे प्रसंग आज आपल्याला पाहायचे. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी आजचे आलेले कार्यक्रमाचे मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होतोय. कृपया कार्यकर्त्यांनी नामोल्लेख करावा.